हॅलो, चामे भाऊ बोलताय का? बोला. हा, मी चमकी ज्वेलर्सचा मालक बोलतोय. बोला म्हणालो ना. एक सुपारी द्यायची होती. चामे भाऊ, घेऊन आलो या दोघांना. मला बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं, तुम्ही ना खूप प्रेमळ आहात, खूप मायाळू. कानात विड्या वाटल्या का माझ्या? नाही, मी खरंच खूप मनापासून बोललो. मला खरंच वाटलं. तुमचे डोळे बघा ना, किती मायाळू आहेत ते. मला तर अगदी माझ्या मोठ्या भावाची आठवणच आली. सुभाष चामे. सुभाष चामे म्हणतात मला. वसुली आणि दादागिरीची कामे म्हणजे फक्त सुभाष चामे. म्हणजे तुमच्याकडे खरी बंदूक आहे? पण आता नाहीये. का नाही आणली? मला बघायची होती. आयुष्यात कधी खरी बंदूक बघितली नाही मी. तुमच्या दोघांचे काही चाराने हरवलेत काय? हा, तुम्हाला इथे गप्पा मारायला आणलेलं नाही, वसुलीसाठी आणलंय. पण आत्मविश्वास सोडला दुसरं काहीच नाही आमच्याकडे चामे सर. सर म्हणायचं नाही. सर म्हणायचं नाही. का? सर आवडत नाही? शाळेतल्या सरांविषयी राग होता काय? नाही. आपल्यात हे जे काय ऐश्वर्य आहे ते माझ्या गणिताच्या सरांमुळे आहे. बर, म्हणजे तुमच्या सरांनी तुम्हाला शिकवले तर हे असले धंदे करायला? नाही, मी 10वीत असताना सरांनी मला मार मार मारला म्हणून मी शाळा सोडली. आणि आज माझी एवढी भरभराट झाली की मी दिवसाला 1,00,000 रुपये कमवतो. कमाल. कमाल. कमाल अजून बघायची. एका तासात, फक्त एका तासात मला ती हिऱ्याची अंगठी हवी आहे. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. वेळेकडे लक्ष द्या. तुमच्याकडे फक्त 1 तास आहे. पण कशाला उगाच टाइमपास करता ना? मग 1 तासानंतर पण आमचं उत्तर हेच असणार आहे, आम्ही अंगठी घेतली नाही, आमच्याकडे अंगठी नाही. दरवाजा उघड.
2 लाखाचा एक कुत्रा आहे. हे तू डोक्यावर काय म्हणाले? काय बोलले? एवढे पैसे कुत्र्यांवर कशाला घालवायचे? एवढ्या पैशात एक वाघ आला असता. बडबड बडबड बडबड. मी जर हिचा बाप असतो ना तर घरातून हाकलून दिला असता हिला. ए, मी जर तुझी पोरगी असते ना. कप नाही, मी तुम्हाला गप्प बसू देणार नाही. 1 तासात मला अंगठी हवी. आला रे. अहो पण आम्हाला एकट्याला सोडून कुठे चालले तुम्ही? तुला त्या दोघांकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. अरे मग कुठे गेले ते दोघं? असे कसे काय अदृश्य झाले? हा, काय कळतं का नाही? काय झालं तुमचं? तुम्ही तिथं काय करताय? अहो, खाली तुमच्याकडे किती जुळ आहेत. जुळांची खूप भीती वाटते हो याला. पण तुम्ही तिथं कसं काय? तिथं कसं काय गेलात तुम्ही? पायऱ्यांनी. तुम्ही विसरलं काय तुमच्या घरी पायऱ्या आहेत ते? हा, मी पायऱ्यांनी झुरळवरती जाणार नाही ते. पण तुम्ही आधी खाली या. दोघं आधी खाली या. या. तिचा स्क्रू जरा ढिलाय करी. नाही, तिचा स्क्रू जरा ढिला आहे. तुम्हाला सांगतो, रागाच्या भरात माणसांना चावते ती. काय? माझ्या मित्राचा कान चावला होता, तुकडा पडला. पडशील. कानाचा तुकडा पडला. तुम्ही जास्त नादी लागू नका तिच्या. काय करेल रागाच्या भरात सांगता येत नाही ना. तिला जरा चांगल्या डॉक्टरकडे दाखवायचं ना. तेच तेच दाखवायचंच. चेन्नईला एक मोठा डॉक्टर आहे, 10 लाख रुपये बोलला तो. त्यासाठी तर अंगठी चोरली आम्ही. बरं झालं आठवलं. बोला ना, बोला. अंगठी कुठे? तुला मी 1 तास दिला होता. अंगठी कुठे आहे? अंगठी तेच विचारतोय, कुठे आहे? मावळमध्ये. काय? आणि आम्ही इथे. तुम्ही आम्हाला इथे कोंडून ठेवले, मग कशी देणार आम्ही तुम्हाला अंगठी? देत. आधीच नाही का सांगायचं? चला बरं माझ्या बरोबर. मला दाखवा अंगठी कुठे आहे. चला, फॉलो मी. काय अजून मिळालं नाही रिंग? सांगितलं ना एकदा अर्धा तास लागेल म्हणून. हा, अहो चामे भाऊ, ती पोरं तुमचं ऐकत नाहीत वाटतं. सकाळपासून तुम्ही तेच सांगताय, अर्धा तास अर्धा तास अर्धा तास म्हणून. तू काय कामाला ठेवलंय काय मला? एकदा सांगितलं ना अर्धा तास लागेल म्हणून. चल फोन ठेव.
अय पोरो, कुठे नेऊन ठेवली अंगठी? आलं चालत अर्धा तास अजून. अर्धा तास अजून? अर्धा तासापूर्वी याच सांगितलं होतं अर्धा तास अजून म्हणून. इथून जरा युटर्न घ्या. युटर्न घ्यायचं तर इथपर्यंत कशाला आलो आपण? तुमच्या बोलण्यात लक्षातच नाही आलो. किती बडबड करता तुम्ही? तुमची बडबड जरा बंद करा. घ्या की आता युटर्न. अरे आत्ता तर इथनच गेलो की आपण. ते लक्षात नाही आलं. बरं सांग पटकन, कुठे आहे अंगठी? आयला 1 तास फिरवलं आपल्याला. भावानं या झाडाच्या खोप्यात ठेवायला सांगितलं होतं. तिचा भाऊ लय हुशार आहे. तो बोलला संशय नाही येणार कोणाला, इथे ठेवतो. जा जाऊन शोध, जा जा. मला झाडावर नाही चढतायत. मला भीती वाटते. तुम्ही एक वेळ गोळी घाला मला, पण झाडावर चढायला नका सांगू मला. मग भावाला बोलू. भाऊ नाशिकला गेलाय. ए काय बघता, जा जा शोध जा. चल चल. बघ बघ दमान बघ. एक एक खोपा बघ. त्याच्या भावाला शोधून दाखवूच आपण. अरे सांगितलं ना अजून अर्धा तास लागेल म्हणून. काय चेष्टा करता का चामे भाऊ? लवकर वसूल करा. अहो डायमंड रिंग आहे, ती साधी रिंग नाहीये. चेष्टा तू करायला का माझी मी करायला तुझी? अरे कसली सुपारी दिला मला? अरे असली सुपारी देतो मला? आजपर्यंत असला शॉट कुणीच लावला नव्हता आपल्या डोक्याला. दहशत जर आपल्याला सापडला ना, 1 लाख रुपये भेटतील आपल्याला. आता नोकरी शोधायची सोडून दहशतवादी शोधत बसायचा का काय? खाली ये. खाली ये. मला वाटतं कावळा येऊन अंगठी घेऊन उडून गेला. तू हिला लवकर चांगल्या दवाखान्यात घेऊन जा बरं का. नाही आजच जातो, आत्ताच जातो. ओय, ती काय टोटल येडा वाटलं का रे तुला? कसं शक्य? मी तर म्हणालो ना मगाशी तुम्हाला, तुम्हाला बघितल्यावर मला माझ्या मोठ्या भावाची आठवण येते. ते जाऊ दे. अंगठीचं बोल, अंगठी कुठं आहे? इकडे या. तुम्हाला खरं सांगतो, अंगठीच्या भावानं नाही ठेवली. मी तिला खोटं बोललोय. अंगठी मी विकून टाकलीये. आणि पैसे? पैसे ज्वेलरला देऊन टाकले.
परत दिले? हा देऊन टाकले. अमर शेटला विचारा ना तुम्ही. खरं सांगतो का फोडी निघतात? मी खरं सांगतोय. तुम्ही फोन करा अमर शेटला, फोन करा. हॅलो. हॅलो, हा मिळाली का रिंग? या लोकांनी पैसे दिले का रे तुला काय? नाही हो, पाकिट मिळालंय मला, पण पाकिट मिळाले आत्ता सांगतो काय? फोन ठेव. तुम्हाला दोघांना चांगल्या दवाखान्यात जाणं खूप गरजेचं आहे बरं का. एक चांगला डॉक्टर पकडा, त्याच्याकडे चांगली ट्रीटमेंट घ्या, कळलं का? आणि मला सांग, पैसे परत द्यायचे होते तर अंगठी कशाला परत केली? हॅलो. हा ना, जरा 2 मिनिटं सांगितलं ना. हा, महत्वाचं बोलतोय आम्ही. 2 मिनिटं थांबतो. कशासाठी एवढी धावपळ करायला लावली? हा, उग सगळीकडे फिरवून आणलं. आणि मी सांगतो, चेन्नईला जायची काय पण गरज नाही, कळलं का? हॅलो, थांब ना 2 मिनिटं. थांब जरा 2 मिनिटं. त्यांना सोडू नका चामे भाऊ, त्यांना सोडू नका, सोडू नका चामे भाऊ, सोडू नका. आता तर मी तुला पण सोडणार नाही, कळलं ना? 2 मिनिटं थांब फक्त. हा, तर मी कुठं होतो? चेन्नईला जायची काही पण गरज नाही. हा, चेन्नईला जायची गरज नाही. आपल्या पुण्यामध्ये चांगले डॉक्टर आहेत, दोघं मिळून ट्रीटमेंट घ्या, कळलं काय? ठीक आहे, मग आम्ही जातो. अरे काय जीव चालला का तुझा? म्हणलं होतं ना महत्वाचं बोलतो, 2 मिनिटं थांब म्हणून. हा चामे भाऊ, अहो तुम्हाला मी तेच सांगायला फोन केला होता. तुझे पैसे मिळाले ना तुला? आता माझ्या पैशाचं बोल. अहो त्यांनी 1 लाख रुपये कमी दिलेत. काय? अरे, पकडले, पळ. वाह वाह, मस्त झोपा काढताय. अजून काय करणार? टीव्ही पण नाही. ओय, काय टीव्ही बघायला बोलायला का इथं? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 1 लाख रुपये देतो म्हणला होता तुम्ही. म्हणालो होतो. पण तुम्ही आमचे फोन पण घेऊन टाकले. आत्ताच्या आता 1 लाख रुपये इथे आणायला काय जादूगार आहे आम्ही? अम्मा, बर तुम्ही एक काम करा, मला गाडी द्या, आम्ही अर्धा तासात परत येतो. ये बेस्ट. डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या, माझा नाही काय? मला काही येड लागले काय गाडी द्यायला तुम्हाला? ये फोन दे रे त्याचा. आपल्या समोर नंबर डायल करायचा, जास्त शानपणा करायचा नाही काय? अरे तिथंच थांब, बघ ना कुठला नंबर डायल करायला आहे. हॅलो, ATS. हॅलो पप्पा, आत्ताच्या आता 1 लाख रुपये घेऊन या. कोण बोलतोय तू? अहो मी रोहन बोलतोय. मी आत्ताच्या आता 1 लाख रुपये घेऊन या, नाही तर हे लोक मला जिवंत नाही सोडणार. दारू पिलास का दिवसा ढवळ्या? अहो, पप्पा मी दिवसा पितो का? अरे कोण आहेस तू? ते महत्वाचं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये घेऊन या. मी सांगतो त्या पत्त्यावर. हे बघा, अर्धा तासाच्या आत तुम्ही इकडे आला नाहीत तर ही लोक जीव घेतील माझा. तुम्हाला सांगतो, चामे दादा आहेत ना, प्रचंड डेंजर माणूस आहे. तुम्ही ना अर्धा तासाच्या आत आत्ता इथे पैसे घेऊनच या. हॅलो हॅलो, 1 मिनिट. कोणाला फोन केलायस तू? अहो, अशा अडचणीच्या वेळी माणूस कोणाला फोन करणार? तुम्हालाच ना. तुम्ही समजून घ्या. अरे पोराच्या जीवाची काळजी नाही काय तुला? जामे म्हणतात मला. अवघड वसुलीची कामे करतो फक्त चामे. चल पत्ता लिहून घे. काय पोलिसांना फोन केला का काय? हा, आता तुम्ही म्हणाले म्हणून. अरे पण मी तर तुझ्या पप्पाला फोन करायला सांगितला होता. आता माझे पप्पाच पोलीस आहे, त्याला मी काय करणार? आधीच सांगायचं ना मग. डोक्याचा पार भुगा केला तुम्ही दोघांनी. दवाखान्यात दाखवून घ्या बर का. आणि हा, पुण्याला चांगले दवाखाने बर का? तुला पोलिसांचा नंबर कुठून मिळाला? काय ना,
पेपरमधल्या जाहिराती वाचल्या पाहिजे फुटाणे खाता खाता. सामी दादानी पण वाचलं पाहिजे ना. हा, पण त्यासाठी आधी आपण काहीतरी लिहिलं पाहिजे ना.